पनीरची भाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, ते म्हणजे लाल बुंद तर्रीवाज अशा पद्धतीची पनीरची भाजी, ज्याच्यामध्ये खूप सगळे पावडर मसाले वापरलेले असतात. आज आपण जी भाजी करणार आहोत, जर तुम्ही हॉटेलमध्ये ही भाजी ऑर्डर केली तर खूप महागात बसते. घरी तयार करायची म्हटली तर अतिशय साधी सोपी अशी ही आहे. तयार करतोय पनीर काली मिर्च. आता नावातच काली मिर्च आहे म्हटल्यानंतर तुमच्या तर लक्षात आलीच असेल, याला तुम्ही पनीर काली मिर्च बरोबरच व्हाईट ग्रेव्ही पनीर सुद्धा म्हणू शकता. अप्रतिम अशी चवीला लागते, झटपट तयार होते. झटपट तयार होण्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवीला अप्रतिम लागते. एकदा जर तुम्ही ही पनीर काली मिर्च घरी ट्राय केली तर इतर वेळेस तुम्ही ज्या पनीरच्या भाज्या करता त्या सगळ्या विसरून जाताल. आपल्या भाजीचं नावच आहे पनीर काली मिर्च. काली मिर्च म्हटलं की मग काळी मिरी ही आलीच. तर इथं मी एक मोठा चमचा भरून काळी मिरी घेतलेली आहे. ही काळी मिरी आपल्याला खलबत्त्यामध्येच अशा पद्धतीनं ठेचून घ्यायची आहे आणि त्याची छान पावडर करायची आहे. काळ्या मिरचीमुळं किंवा या काळ्या मिरीमुळे आपली जी भाजी आहे त्याला अप्रतिम अशी चव येते. तुम्हाला चुकूनही आठवणार नाही की आपण या भाजीमध्ये कुठलेच पावडर मसाले वापरलेले नाही आहेत किंवा कुठल्याच प्रकारचा टेस्ट मेकर मसाला वापरलेला नाही आहे. चला तर बोलता बोलता इथं खलबत्त्यामध्ये आपली जी काळी मिरी आहे त्याची छान अशी पूड तयार झालेली आहे. पुढची प्रोसेस करूयात. तर त्याच्यासाठी इथे घेतलेला आहे बाऊल. बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचे छान फ्रेश आणि घट्टसर असं अर्धा कप दही. आता याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता पाव कप, किंवा जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल माझ्याप्रमाणेच तर तुम्ही इथे दुधावरची साय घेऊ शकता. छान अशी ती अगोदर फेटून घ्यायची आणि मग नंतर यात टाकायची. आता आपण जी काळ्या मिरीची पूड तयार केली त्याच्यातील अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड टाकून घेतलेली आहे. साधारण 2 चमचे भरून आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे. ही कसुरी मेथी आपल्याला हातानं अशा पद्धतीनं क्रश करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ. हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे. छान असं ते फेटून घ्यायचंय. हे सगळ्यात शेवटी आपण टाकत आहोत कॉर्नफ्लोअर. तर इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकत आहे. कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर परत एकदा हे आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे. आता इथं आपलं अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेले. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण घेतलेलं आहे पनीर. आपण जे पनीर घेतलेलं आहे त्याच्या अशा पद्धतीने मी पीसेस कट करून घेतलेले. शक्यतो होता येतील तेवढे सगळे एकसारखे आणि आयताकार कट करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे दह्याचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं हे दह्याचं मिश्रण त्या पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचंय. एका वेळेस सगळं पनीर न टाकता मी थोडं थोडं करून पनीर टाकलेले आणि व्यवस्थित असं त्याला एकत्रित करून घेतलेलं आहे. आता हे जे पनीर आहे ते अर्ध्या तासासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशनसाठी. आपलं पनीर मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊयात. तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत, ते सुद्धा अगदी मोजके. तर सगळ्यात अगोदर 2 हिरव्या विलायच्या, दालचिनीचा साधारण एवढा तुकडा, त्याचबरोबर 5 ते 6 लवंगा. आता अगोदर हे खडे मसाले व्यवस्थित असे या तेलामध्ये परतवून घेऊयात. खडे मसाले तेलामध्ये परतत असताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. खडे मसाले हलके असे परतले की याच्यामध्ये आपण टाकत आहोत 2 मध्यम आकाराचे अशा पद्धतीनं चिरून घेतलेले कांदे. आता या कांद्यांचा रंग आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाहीये, हलका असा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये मी टाकत आहे 50 ग्रॅम काजू. अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यामध्ये हे काजू भिजत ठेवलेले होते आणि आता हे काजू देखील हलके फुलके असे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत. भाजून घेतलेले हे इन्ग्रेडियंट आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि नंतर आपल्याला याची पेस्ट करायची आहे. भाजून घेतलेले आपले इन्ग्रेडियंट थंड होत आहेत तोपर्यंत आपलं जे पनीर आहे ते छान अशा पद्धतीनं मॅरिनेट झालेले ते आपल्याला फ्राय करायचे. तर त्याच्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट, हे पनीर फ्राय करत असताना खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, अगदी थोड्याशा तेलाचा वापर करायचा, म्हणजे व्यवस्थित असं ते फ्राय केलं जातं. जर खूप जास्त तेल तुम्ही वापरलं तर याच्यावरती जे काही कोटिंग आपण लावलेलं आहे ते त्या तेलामध्ये सगळं निखळून जातं किंवा निसटून जातं आणि मग पनीरला काहीच राहत नाही. तर तुम्ही इथं बघू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती अशा पद्धतीनं मस्त हे पनीर मी फ्राय करून घेतलेले.
खूप अप्रतिम असं दिसत आहे। हे असंच कोरडं म्हटलं तरी तुम्ही आनंदाने खाताल, कारण की ते चविष्ट लागतंच तेवढं। तर अशा पद्धतीनं पहिली बॅच जी आहे ती फ्राय करून झालेली आहे। सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेले सर्व पनीर मी फ्राय करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व पनीर फ्राय करून झालेले। आपण जे इन्ग्रेडियंट भाजून ठेवलेले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत। ते आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये मी टाकत आहे 5 हिरव्या मिरच्या। आता तुम्हाला ही भाजी कितपत तिखट करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। थोडंसं पाणी टाकून घेतलेले आणि आता आपण याची छान आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची। आवश्यकता लागली तर आणखीन थोडासा पाण्याचा वापर करायचा। आता मी परत एकदा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। 2 चमचे तेल टाकून घेतलेले आणि तेलाबरोबरच याच्यामध्ये मी टाकत आहे 1 चमचा तूप। आणि आता इतर काही न टाकता डायरेक्ट आपण जी पेस्ट तयार केलेली होती काजू, कांदा, हिरवी मिरची याची, ती पेस्ट या पॅन मध्ये टाकून घेतलेली आहे। व्यवस्थित असं हे आपल्याला हलवून घ्यायचंय। काजू आणि कांदा परतत आहे, याच्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट। जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल तर ज्यावेळेस आपण काजू कांदा बारीक केलेला होता त्यावेळेस तुम्ही आलं आणि लसूण टाकू शकता त्याच्यामध्येच, म्हणजे तो सुद्धा छान अशी पेस्ट होऊन याच्याबरोबर येतो। तर इथं माझ्याकडे जी पेस्ट होती ती वापरलेली आहे, थोडीशी जास्त वापरायची आहे। साधारण 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे। आता तुम्हाला इथं दिसू शकतं की याला अजिबात तेल दिसत नाहीये। आता आपल्याला हा मसाला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत याला छान असं तेल सुटायला सुरुवात होत नाही। पण त्याच्या अगोदर याच्यामध्ये मी टाकलेली आहे अर्धा चमचा काळ्या मिरची पूड, जी आपण सुरुवातीला करून ठेवलेली होती त्यातलीच। एक 7 ते 8 मिनिट कंटिन्युअसली हे जे मिश्रण आहे किंवा ही जी पेस्ट आहे ती मी लो फ्लेमवरती परतत होते। इथं तुम्ही बघू शकता आपली ही जी ग्रेव्ही आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे ग्रेव्हीतले जे पदार्थ होते ते व्यवस्थित असे या तेलामध्ये शिजले गेलेले आहेत। जोपर्यंत अशा पद्धतीनं ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची प्रोसेस करायची नाही। तर मी इथं परत एकदा तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे ते। तर अशा पद्धतीनं आपली जी ग्रेव्ही आहे ती पुढच्या प्रोसेससाठी तयार झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी, पण पाणी टाकत असताना कधीच थंड किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही, तर हलक्या अशा कोमट पाण्याचा वापर करायचा, जेणेकरून आपल्या भाजीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं। तर इथं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आणि नंतर आणखीन अर्धा कप पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं हे सगळं हलवून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पनीरचे तुकडे, जे आपण फ्राय करून ठेवलेले होते ते। पनीर टाकल्यानंतर आपण लगेच याला हलवणार नाही आहोत, ह्याला झाकून ठेवायचे। झाकून ठेवून 3 ते 4 मिनिट हे असंच आपल्याला शिजवून घ्यायचंय। मध्यंतरी तुम्ही याला 1 ते 2 वेळा हलवू शकता। जर तुम्हाला आवश्यकता वाटली, म्हणजे जर खूप जास्त हे घट्ट वाटत असेल तर थोड्याशा कोमट पाण्याचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता, पण मी ॲडिशनल पाणी वापरलेलं नाहीये। सुरुवातीला जेवढं पाणी वापरलेलं होतं फक्त तेवढंच पाणी ठेवलेलं आहे। आता हे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेते। चला तर आपली पनीर काली मिर्च जी आहे ती सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। अप्रतिम अशी चवीला लागते। रंगावरती जाऊ नका, दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व आहे। एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, कारण की मला खात्री आहे ही रेसिपी फक्त एकदा तुम्ही घरी ट्राय करू देत, याच्या पुढे तुमच्या घरातली सगळीच माणसं म्हणतील की पनीर काली मिर्चच घरी झाली पाहिजे। चला तर मग, जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करताल, चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब कराल। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।